तुमच्या मुलांना सुद्धा कुरकुरे खायला फार आवडतात आणि तुम्ही त्यांना बाहेरून आणून देतात, तर यापुढे त्यांना बाहेरून आणून न देता घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने आणि खूप कमी साहित्यात अशा पद्धतीने कुरकुरे बनवून बघा. त्यांना नक्कीच आवडतील. लहानच काय मोठे सुद्धा आवडीने खातील. शिवाय हे कुरकुरे बनवून तुम्ही 1 ते 1.5 वर्ष स्टोअर करून ठेवू शकतात आणि आयत्या वेळी मुलांना जेव्हा भूक लागते किंवा त्यांना काही वेगळं खायची इच्छा असेल तर अशा पद्धतीने बाहेरून आणून न देता कुरकुरीत कुरकुरे घरीच बनवून देऊ शकतात. चला तर बनवायला घेऊयात. तर यासाठी मी इथे 2 कच्चे बटाटे घेतलेले आहेत. बटाट्याची सालं काढून घ्यायची आणि त्यानंतर बटाटे पाण्यामध्ये ठेवायचे आहेत. आता या पाण्यामध्येच आपल्याला हे बटाटे किसून घ्यायचे. तर किसणीची जाडी बाजू असते तिथून मी किसून घेते. बारीक साईडून किसून घेतले तरी सुद्धा काही हरकत नाही. तर अशा पद्धतीने हे कच्चे बटाटे तुम्हाला जेवढे हवे तेवढे तुम्ही बनवू शकता आणि घेऊ शकता. तुम्हाला जास्त स्टोअर करून ठेवायचे असतील तर जास्त तुम्ही घेऊ शकता. तर एक बटाटा किसून घेतलाय. अशाच पद्धतीने मी दुसरा बटाटा सुद्धा किसून घेतलेला आहे. आता हा बटाट्याचा किस आहे तो 3 ते 4 वेळा पाण्याने धुवून घ्यायचा, म्हणजे याचा स्टार्च निघून जातो. हे बघा अशा पद्धतीचा हा स्टार्च असतो, चोळून धुवायचा आहे. चोळून धुतल्यानंतर हा बटाट्याचा किस आहे तो पाण्यातच ठेवायचा, कारण पाण्यात ठेवला नाही तर तो काळा पडू शकतो. यासाठी पाण्यातच ठेवायचा आहे. आता कुरकुरे बनवण्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. आता या कढईमध्ये 5 वाटी पाणी घालायचं आहे. तुम्ही कोणतीही वाटी किंवा कोणतंही पेलाचं मेजरमेंट घेऊ शकता. तर मी यामध्ये 5 वाटी पाणी घातलंय. आता या पाण्यामध्येच चवीप्रमाणे मीठ घालायचं. तर मी 1 चमचा मीठ घातलंय. आपण पापड खारचा वापर न करता कुरकुरे बनवतोय. पापड खार वापरला नाही तरी सुद्धा हे कुरकुरे मस्त कुरकुरीत होतात. मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी गरम व्हायला आलं की आपण पाण्यामध्ये ठेवलेला बटाट्याचा किस झाऱ्याने काढायचा आहे आणि या पाण्यात घालायचं आहे. अशा पद्धतीने एकसारखं मिक्स करत राहायचं आहे आणि याला चांगली एक उकळी काढून घ्यायची आहे. आणि हा किस आहे तो 50%च फक्त शिजवून घ्यायचा आहे. तर 2 ते 3 मिनिटातच हा किस शिजून होतो, कारण आपण किसणीने किसून घेतलेला आहे. आता हा किस आपण चेक करून घेऊया. गरम असल्यामुळे सावकाश चेक करायचा आहे. तर ते बघा 50% हा किस शिजलेला आहे. याला जास्त शिजवून घ्यायचं नाही. आपण ज्या वाटीने पाणी घेतलंय त्याच वाटीने, सारख्याच वाटीने 1 वाटी इथे मी रवा घेतलाय. रवा बारीक घ्यायचा. तुमच्याकडे बारीक नसेल, जाडा असेल तर तो मिक्सरला दळून घ्यायचा. आता रवा घातल्यानंतर 2 ते 3 मिनिटातच रवा शिजतो, जास्त वेळ लागत नाही शिजायला. एकसारखं मिश्रण घट्ट होत नाही तोपर्यंत मिक्स करत राहायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता हा रवा शिजायला अजिबात जास्त वेळ लागलेला नाही. 2 ते 3 मिनिटातच आपला रवा छान शिजून तयार झालेला आहे. हे बघा याचं टेक्स्चर तुम्ही पाहू शकता. आपल्याला अशा पद्धतीचं टेक्स्चर पाहिजे. आता हे थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे मिश्रण. कढईचं टेम्परेचर गरम आहे त्यामुळे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं. तर हे बघा थोडंसं कोमट झाल्यानंतर हे रव्याचं बॅटर आहे ते थोडंसं अजून घट्ट होतं. तर आपल्याला अशा पद्धतीचं हे बॅटर पाहिजे. जास्त पातळ करायचं नाही किंवा जास्त एकदम घट्ट सुद्धा करायचं नाही. यानंतर इथे मी एक ग्लास घेतला आणि कोणतीही एखादी प्लॅस्टिकची पिशवी घेऊ शकता. तुम्ही दुधाची किंवा तेलाची पिशवी घेऊ शकता किंवा इतर सामानाची पिशवी घेऊ शकता किंवा तुमच्याकडे पायपिंग बॅग असेल ती घेतली तरी सुद्धा चालेल. तर मी इथे दुधाची पिशवी घेतली. अशा पद्धतीने ग्लासामध्ये सेट करून घ्यायची आहे पिशवी आणि यामध्येच हे रव्याचं मिश्रण आहे ते भरून घ्यायचं. खूपच सोपी पद्धत आहे मंडळी. तुम्ही कधी या पद्धतीने बनवले नसतील तर एकदा नक्की बनवून पहा. तर जितकं या पिशवीमध्ये मावेल तितकं मिश्रण यामध्ये घालायचं आहे. थोडंसं असं व्यवस्थित करून घ्यायचं. तर मोठी पिशवी आहे त्यामुळे मी अजून यामध्ये हे मिश्रण घालते. आता हे सेट करण्यासाठी एकदा थोडंसं व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे आणि याला रबर किंवा एखादा धागा काहीही बांधू शकता, म्हणजे ते मागून सांडणार नाही. आता हे बॅटर आहे आपण एक प्लास्टिकच्या पिशवीत भरलंय. तर एका साईडला याला कापून घ्यायचं आहे. कापून मोठंसं थोडं घ्यायचं आहे, म्हणजे हे कुरकुरे मोठे बनवायचे आहेत आकाराने. लहान बनवले तर सुकल्यावर ते अजून लहान होतात, पण तळताना हे मस्त तिप्पट ते चौपट फुलले जातात.
पण आपल्याला हे कुरकुरे बनवताना प्लॅस्टिकचा कोपरा आहे तो थोडासा मोठा कापून घ्यायचा आहे आणि प्लॅस्टिकमध्ये बॅटर भरताना पूर्णपणे थंड करायचं आहे. त्यानंतरच आपल्याला प्लॅस्टिक बॅगमध्ये हे बॅटर भरायचं आहे. शिवाय हे बॅटर गरम असेल ना तर हाताला चटकेसुद्धा लागू शकतात. तर थोडंसं कोमट असताना बॅटर यामध्ये भरायचं. पूर्णपणे थंड करून भरलं तरीसुद्धा चालेल. थंड झाल्यावरसुद्धा हे कुरकुरे छान अशा आपल्याला काढता येतात. तर तुम्ही पाहू शकता मी किती हे जाडे कुरकुरे बनवलेले आहेत. अशा पद्धतीने मोठे मोठे बनवायचे आकारामध्ये, म्हणजे सुकल्यावर अजून ते लहान होतील. तर आता हे कुरकुरे मी असे बनवून घेतलेले आहेत. आता हे 4 ते 5 दिवस मस्त कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत. पहा एवढ्या मिश्रणामध्ये किती कुरकुरे आपले तयार झालेले आहेत. आहे की नाही सोपी पद्धत? खूपच झटपट हे बनवून तयार होतात. आता 3 ते 4 दिवस चांगले कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहे. तुमच्याकडे ऊन नसेल तर तुम्ही घरी फॅन खाली 5 ते 6 दिवस वाळवून घेऊ शकता. तर हे बघा मी 4 दिवस हे मस्त कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत. मस्त हे कुरकुरे सुकलेले आहेत. हे बघा मोठे आहेत तर याचे असे 2 तुकडे करून घ्यायचे, म्हणजे तळायला सोपे जातात. कारण आपण तेलामध्ये घालतो ना ते तिप्पट ते चौपट फुलतात हे. तर याचे असे 2 तुकडे करून घ्यायचे किंवा 3 तुकडे करून घ्यायचे. आता कुरकुरे तळण्यासाठी इथे तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. तेल चांगलं गरम करून नंतरच यामध्ये कुरकुरे घालून तळायचे आहेत. तर सुरुवातीला कमी घालून ट्राय करून बघा कढईमध्ये किती मावतात, त्यानंतरच तुम्ही यामध्ये जास्त घालू शकता. तर मस्त अगदी 2 मिनिटातच हे कुरकुरे तळून तयार होतात. तर अशाच पद्धतीने मी तुम्हाला अजून कुरकुरे तळून दाखवते. पहा किती मस्त तिप्पट ते चौपट हे कुरकुरे फुलतात आणि एकदम पांढरे शुभ्र बनतात. हे कुरकुरे तुम्ही 1.5 ते 2 वर्ष स्टोअर करून ठेवू शकतात. अजिबात खराब होत नाही. आणि मुलांना आयत्या वेळी भूक लागेल किंवा त्यांना बाहेरचं खायची इच्छा असेल तर अशा पद्धतीने तुम्ही हे घरीच कुरकुरे बनवून देऊ शकतात. शिवाय आपण हे कुरकुरे घरी बनवतोय तर आपल्याला माहिती आहे आपण कोणत्या तेलाचा वापर केलेला आहे. शिवाय स्वच्छ हाताने स्वच्छ प्लॅस्टिकवर घरी बनवल्यामुळे ते हायजीनसुद्धा आहे. हे कुरकुरे बाहेरून आणून देण्यापेक्षा घरीच जर तुम्ही बनवले तर लहानच काय मोठे सुद्धा आवडीने खातील आणि हे खायला इतके चविष्ट लागतात. शिवाय हे कुरकुरीत सुद्धा बनतात. हे कुरकुरे टाइमपास म्हणून मधल्या वेळेत तुम्ही खायला देऊ शकता किंवा जेवताना सुद्धा खाऊ शकता. भाजी नसेल तर फक्त हे कुरकुऱ्यांबरोबर तुम्ही जेवू शकता. खायला खूपच मस्त लागतात. अगदी पापडापेक्षा भारी चव या कुरकुऱ्यांना येते. तर आपण 1 वाटी रवा आणि फक्त 2 कच्चे बटाटे वापरून इतके मस्त ताटभर कुरकुरे बनवलेले आहेत. यापेक्षाही अजून बनलेले आहेत. मी सगळे तळलेले नाही, थोडेच तळून घेतलेले आहेत. पहा हे कुरकुरे तिप्पट ते चौपट फुललेले आहे. तुम्ही याची साईज पाहू शकता, याचा आकार पहा. शिवाय बिंदास तुम्ही हे मुलांना देऊ शकता. तुम्हाला याचा आवाज सुद्धा करून दाखवते. पहा किती कुरकुरीत झालेले आहेत. बाहेरच्या पेक्षा घरीच असे हे मस्त कुरकुरे तुम्ही बनवू शकता. तुम्ही आजचा हा माझा कुरकुरेचा व्हिडिओ कोणत्या देशातून, कोणत्या शहरातून पाहताय, कोणत्या गावातून पाहताय हे कमेंट करून सांगायला विसरू नका, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन. आजची ही रेसिपी तुम्हाला जराही आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत. धन्यवाद.